नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं एके ऑल कंटेंटमध्ये. निरोगी राहण्यासाठी महागड्या औषधांची नाही, तर योग्य माहितीची गरज असते. आज आपण अशा एका जादुई पेयाबद्दल बोलणार आहोत, जे तुमच्या किचनमध्येच उपलब्ध आहे. चला तर मग आरोग्यदायी प्रवासाला सुरुवात करूया. मित्रांनो, सकाळची एक छोटीशी सवय तुमच्या पचनसंस्थेला, मेटाबॉलिझम आणि हॉर्मोन्सना अशा प्रकारे रिसेट करू शकते, जणू शरीराने स्वतः डिटॉक्स बटन दाबले आहे. जरा विचार करा, रोज सकाळी उठून फक्त एक ग्लास पाण्यात काही बिया टाकणे हे खरंच तुमची चरबी वितळवू शकते. काय यामुळे गॅस, ब्लोटिंग आणि ॲसिडिटी कायमची थांबवता येते? तुम्ही म्हणाल, जर इतकं सोपं असतं तर सगळ्यांनीच केलं असतं. पण मित्रांनो, हाच तर मुद्दा आहे. सगळे करतात पण योग्य पद्धतीने करत नाहीत आणि म्हणूनच त्यांना फायदा मिळत नाही. आज मी तुम्हाला अशा घरगुती उपायाबद्दल सांगेन, जो केवळ आयुर्वेदात नाही तर मॉडर्न सायन्सनेही सिद्ध केला आहे. ते म्हणजे बडीशेपचं पाणी. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेऊया, बडीशेपचे पाणी प्यायल्याने शरीरात नक्की काय होते? आयुर्वेद याबद्दल काय सांगते? थंड की गरम? हे पाणी बनवण्याची योग्य पद्धत आणि पिण्याची सर्वोत्तम वेळ कोणती? आयुर्वेदिक दृष्टिकोन. थंड की गरम? आयुर्वेदात बडीशेपला पचन आणि डिटॉक्सिफिकेशनसाठी अत्यंत आदराचे स्थान आहे. एक मोठा संभ्रम म्हणजे बडीशेपची तासीर. बहुतेक लोकांना वाटते की बडीशेप थंड असते, पण अस्सल आयुर्वेदिक ग्रंथ वाचले तर त्याची तासीर उष्ण म्हणजे गरम सांगितले आहे. गोंधळलात ना? चला तर डाऊट कायमचा क्लिअर करूया. आयुर्वेद म्हणते की बडीशेपची चव गोड आणि थोडी कडू असते, पण तिची कार्यशक्ती उष्ण आहे. याचा अर्थ ती आतून आपली पाचक अग्नी वाढवते, पण शरीराला बाहेरून थंडावा देते. म्हणूनच लोक तिला थंड समजतात. पुढच्या वेळी कोणी म्हटलं की बडीशेप थंड आहे, तर त्यांना विचारा, जर ती थंड असेल तर मग ती मेटाबॉलिझम आणि पाचक अग्नी कशी वाढवते? कारण या दोन्ही गोष्टींसाठी उष्णतेची गरज असते. तर मित्रांनो, ह्याचे फायदे म्हणजे पचन. बडीशेप एक उत्तम कॉर्मिनेटिव्ह आहे. गॅस, पोट फुगणे आणि अपचनात हे लगेच आराम देते. पोट साफ होणे. जर तुम्हाला बद्धकोष्ठतेचा त्रास असेल, तर बडीशेपचे पाणी आतड्यांच्या हालचाली सुलभ करते. वजन कमी करणे. हे मेटाबॉलिझम बूस्ट करते आणि अन्नाची तीव्र इच्छा कमी करते. इतर फायदे. हे डोळ्यांसाठी आणि मेंदूसाठी उत्तम आहे. महिलांच्या आरोग्यासाठी, विशेषतः मासिक पाळीचा त्रास कमी करण्यासाठी आणि हार्मोनल बॅलन्ससाठी हे वरदान आहे. मॉडर्न सायन्स विज्ञानानुसार यात असलेले अँटीऑक्सिडंट्स कॅन्सर, मधुमेह आणि हृदयाच्या आजाराचा धोका कमी करतात. मित्रांनो, आता आपण पाहूया ते कसे बनवावे आणि कधी प्यावे. बडीशेपचे पाणी बनवण्याचे 2 सोपे मार्ग आहेत. रात्रभर भिजवून 1 ते 2 चमचे बडीशेप 1 ग्लास पाण्यात रात्रभर भिजत ठेवा. सकाळी गाळून ते पाणी प्या. उकळून काढा. 1 चमचा बडीशेप थोडी कुटून घ्या. 2 कप पाण्यात उकळा. जेव्हा पाणी अर्धा कप होईल तेव्हा गाळून कोमट चहासारखे प्या. वेळ. सर्वोत्तम वेळ म्हणजे सकाळी रिकाम्या पोटी. जर वजन कमी करायचे असेल तर जेवणाआधी 30 मिनिटे हे पाणी घेऊ शकता. आता ह्याबद्दल सावधानता. हे पाणी कोणी टाळावे? हे जरी सुरक्षित असले तरी काही लोकांनी काळजी घ्यावी. गर्भवती महिलांनी हे टाळावे. ज्यांना फिट्स किंवा हॉर्मोनल आजार आहेत त्यांनी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. कोणत्याही रक्त पातळ करण्याचे औषध सुरू असेल तरी डॉक्टरांना विचारा. तर मित्रांनो, बडीशेपच्या पाण्याचा हा प्रयोग किमान 2 ते 3 आठवडे नक्की करून पहा. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच आरोग्यदायी माहितीसाठी एके ऑल कंटेंट चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. स्वतःची काळजी घ्या, हसत राहा आणि रोज काहीतरी नवीन शिकत राहा. धन्यवाद.